पहिला खूप उशीर झाला आणि नवऱ्याचे बोलणे बसायला लागले. त्याला म्हणलं 5 मिनिटात होणारी मी बटाट्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. पहिले ना छान असे बटाटे असे बारीक नाही का चिप्स टाईप चिरून घ्यायचे. त्यानंतर थोडे शेंगदाणे भाजायचे. कढाईमध्ये तेल टाकायचं आणि थोडे जिरे, थोडे मोहरी आणि तुम्ही आधी कढीपत्ता टाकला तरी जमतो. त्यानंतर थोडी हळद टाकायची आणि हे बटाट्याचे चिप्स आहे ना मी ते उकडून घेतले होते आधी थोडे. पण 95% मी शिजवून घेतले होते ते. त्यानंतर त्याच्यात टाकले, थोडं परतून घेतलं. त्यानंतर किचन किंग मसाला आणि सब्जी मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद यूज केलेली आहे मी. तुम्ही तुमच्या तिकडे दुसरे कोणते मसाले असतील घरगुती ते पण तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. खूप भारी भाजी लागते. त्यानंतर मग मी त्यामध्ये कढीपत्ता आणि शेंगदाणे आबडधोबड ठेचले होते मी ते टाकले, चवीनुसार मीठ. त्यानंतर ते छान असं परतून घेतलं आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर ऍड केली. इतकी भारी आणि एकदम सोपी असणारी बटाट्याची चिप्स भाजी तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर चक्कर मारायला थोडे शेतामध्ये गेले होते आणि तुम्हाला माहिती का हे आहे कांद्याचं बी इथूनच तयार होतं. याला गोट म्हणता की डेंगळे म्हणता तुम्हीच मला सांगा कमेंट करून, कारण की गावगावची पद्धत वेगळी वेगळी असते. त्यानंतर थोड्या गवारीच्या शेंगा आल्या होत्या शेंगाला, पण त्या खूप छोट्या होत्या अजून म्हणून तोडल्या नाही. त्यानंतर खुशीसोबत थोडा धिंगा मस्ती केली आणि तुम्हाला अजून ब्लॉग मध्ये बघायला काय आवडेल नक्की सांगा. आणि असा होता माझा छोटासा दिवस. तुमचा कसा गेलाय नक्की सांगा. बाय बाय.